भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अतिशय छान आणि सुंदर अशी माहिती सरांनी दिलेली आहे. सर्वांनी ऐकावी व तुमच्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करावी. माहिती खूप छान आहे. आज आपण त्या महामानवाला नमन करतो ज्यांनी स्वतःच्या दुःखाला ताकद बनवलं आणि करोडो लोकांना मान, अधिकार, ओळख दिली. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना मनपूर्वक श्रद्धांजली. सन 1891चा भारत, जिथे माणसाची किंमत त्याच्या जातीतून ठरवली जायची. एक लहान मूल ज्याला जमिनीवर बसू दिलं नाही, पाणी हाताने स्पर्श केल्यावर शिक्षा देण्यात आली, पण त्या मुलाने ठरवलं तो स्वतःचं भाग्य बदलणार नाही, तो व्यवस्था बदलली. अभ्यास, संघर्ष, शिष्यवृत्ती आणि अदम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर तो पोहोचला कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पर्यंत. इथूनच जन्माला आला नव्या भारताचा आराखडा. स्वातंत्र्यानंतर ते झाले संविधान प्रारूप समितीचे अध्यक्ष आणि भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले कायदेमंत्री. देशाला दिलं मताधिकार, समानतेचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार. 1956 जेव्हा समाज बदलायला तयार नव्हता तेव्हा त्यांनी मार्ग बदलला आणि बौद्ध धर्म स्वीकारून मानवतावादाला आपला धर्म बनवला. 6 डिसेंबर 1956. शरीर गेलं पण बाबासाहेब गेले नाहीत. ते आजही जिवंत आहेत, आपल्या प्रत्येक अधिकारात, प्रत्येक स्वातंत्र्यात, प्रत्येक सन्मानात जो आपण उपभोगतो. आपल्या वतीने त्या महामानवाला शतशत नमो नमः. जर तुम्हाला देखील हे ऋण मनापासून जाणवत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय भीम, जय भारत.